उदयनराजे दम काढत नाहीये हे हो का त्याच्या त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील. युटर्न कधी मारला? लोकशाहीमध्ये कुणाला भेटायला काही अडचण आहे का? उद्याच्याला कोण कुणाला भेटलं, आम्ही पण कुणाला भेटलो म्हणजे काय आम्ही गेलो का? पवार साहेबांनी सांगितलं होतं माडा त्यांना देणार म्हणून. तर त्यांना कुणी सांगितलं होतं? अजितनं नव्हतं सांगितलं. ज्यांनी सांगितलं त्यांना विचारा. दादा महायुतीमध्ये हा माझे विरोधक मी मगाशी तुम्ही रिपीट का करता? मी मगाशी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दिलं? मला त्याच्याबद्दल कुठली कॉमेंट्स, त्या वक्तव्याबद्दल कुठली कॉमेंट्स करायची नाही. काय कॉमेंट्स करायचे तो तर माझा अधिकार आहे. नो कॉमेंट्स. दादा दोन प्रश्न. एक तर महायुतीमध्ये नवीन मित्र घेण्याबाबत म्हणजे आता काही वेळा गोगावले जे आहेत त्यांनी असं स्टेटमेंट केलं की राष्ट्रवादीला सोबत घेण्याची आवश्यकता नव्हती, म्हणजे आधीच लोक त्यांना. आणि तिसरं म्हणजे मनसेला गोगावले हो का? खाली कार्यकर्ते प्रत्येक जण आपले आपले मतं मांडतात. हे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळीवर होतात. आता प्रत्येक पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते असतात. त्या प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. मतांतर असू शकतं, वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे मला जे अवगत आहे त्यामध्ये आम्ही काही प्रमुख लोक राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे आणि भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी असतील, अमितभाई असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, नड्डा साहेब असतील, हे निर्णय घेतात. आता ह्याच्यापेक्षा आणखीन कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर घाला. मी जरूर आपल्या सूचनेचा आदर करीन. आणि रासपचे नेते म्हणजे प्रमुख म्हणून आपले महादेवराव जानकर. समजलं? शिरूरचा उमेदवार निवडायला उशीर लागला का? नाही लागला. 3 महिन्यापूर्वी तुम्ही चॅलेंज दिलं होतं अमोल कोल्हेंना आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला उमेदवार त्या ठिकाणी म्हणाला. असं नाही रे बाबा. त्यामध्ये मी जसं मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी फार विचार करून तिथं उमेदवार शोधून काढला होता ना? नव्हता काढला. अमोल कोल्हेंना मीच माझ्या घरी बोलवलं होतं प्रेमकोटला. तिथून हे विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी देऊन प्रेस घेतली, सांगितलं आणि तो उमेदवार त्या ठिकाणी दिला. त्यावेळेस तर आमच्याकडे इतर वेगवेगळ्या मान्यवरांनी मागणी केलेली होती. हे आपल्याला ज्ञात असेल. त्या पद्धतीनं निवडणुका ह्या जिंकण्याकरता लढायच्या असतात, लढायच्या म्हणून लढायच्या नसतात. आणि त्याच्यामुळं तो मतदारसंघामध्ये येणारे 6 विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघात ज्याला जागा जाणार आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं, तिथल्या आमदारांना विश्वासात घेणं, तिथले तालुका अध्यक्ष असतील, इतर प्रमुख घटक असतील त्यांना विश्वासात घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 2-3 दिवसापूर्वी पार पाडल्या. तुम्ही बघितलं असेल दिलीप वळसे पाटील साहेब, मी आणि आमचे काही सहकारी हे आपल्या खेडमध्ये येऊन आम्ही 5 मतदारसंघात कव्हर केलेले होते. आम्ही महेश लांडगे साहेब भोसरीचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनाही विचारलेलं होतं त्यांचं मत काय, विलास लांडेंना विचारलेलं होतं, अजित गव्हाणेंना विचारलेलं होतं. लोकशाहीमध्ये साधारण आपण ज्यावेळेस भूमिका घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या पद्धतीनं मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न केला आणि तशा प्रकारे आता आम्ही पुढे चाललेलो आहे. आपण आमची काळजी करू नका. आम्हाला फक्त शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद. नमस्कार. आपल्या सर्वांचे मनस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. उदयनराजेंना भाजपाचे नेते समजावून सांगतील असं यावेळेस अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ज्या काही महत्त्वाच्या चर्चा झालेल्या त्या संदर्भात भाष्य त्यांनी यावेळेस केलेलं आहे. सहकारी पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो असं पवार यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. 28 तारखेला यादी देखील जाहीर होणार असं त्यांनी सांगितलंय. बारामतीमध्ये तुमच्या मनातीलच नावं असणार असं त्यांनी म्हटलं. तर उमेदवारांची